तर हॅलो गाईज, आज मी आहे ना बिर्याणी बनवणार आहे. तर आजची मी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीत आणि चांगल्या पद्धतीत तुम्हाला एक एक स्टेपने बिर्याणी कशी बनवायची कशी नाही ते सगळं फूड रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला स्टार्ट करू द्या. बिर्याणी झाल्यावर कशी दिसते हे त्याची पहिल्यांदा स्टार्टिंग आहे. आणि सुरुवातीपासून मी बिर्याणी कशी बनवते आणि कशी नाही त्याची सुरुवात आपण करूता. तर पहिल्यांदा बघा बिर्याणी कशी झाली कशी नाही, खिलखिली चांगली, त्याच्यामध्ये कलर ते ॲड केलेला आहे. बिर्याणी स्टार्ट करतात. चला बिर्याणीची प्रोसेस स्टार्ट करू का. पहिल्यांदा तर आम्ही आहे ना एक तेल घेतलेलं बघूनमध्ये, तेजपत्ता, तेलामध्ये बेसिक लवंग, मसाले आपली मिरे, इलायची, लवंग, मिरी, मिरच्या, लाल मिरची, काय म्हणतात बेसिकली बिर्याणीचे जे मसाले असतात ते टाकले तर, आणि त्याच्यात हिरवी मिरची ते टाकले आणि ते त्याला चांगलं तडकलं ना, मग त्याच्यामध्ये आम्ही कांदा अजून टमाटर टाकून त्याला हे केलं, मिक्स केलं. त्याला चांगलं गोल्डन ब्राऊन कांद्याला होऊ दिलं आणि त्याला टमाटेसुद्धा आहे ना जरा गळू दिले. तर ते दोन्ही चांगले मिक्स करून घेतात आम्ही. फर्स्ट टाईम आम्ही कांदा आणि टमाटर दोन्ही टाकलात आणि त्याला चांगलं पहिलं मिक्स करून दिलं, परतून घेलं चांगलं. टमाटर चांगले गळू द्यायचे आणि कांदासुद्धा चांगलं हे करू द्यायचा, परतू द्यायचा. त्याच्यामध्ये आधी काय करू नका, त्याला थोड्या वेळ त्याच्या ह्याच्यावर चांगलं शिजू द्या टमाट्याला. आणि त्याला चांगलं मिक्स होऊन तिचे बघा हे जरा टमाटे आणि कांदासुद्धा ब्राऊन गोल्डन गुलाबी कलर मध्ये आणि टमाटे चांगले गळाले तर डबल मिक्स करून घ्या. ते गळतात तर ते पण चेक केलं मी तुमच्या देखत, तुम्ही बघू शकतात. मग त्याच्यापुढे आपण काय करायचं, ते चांगले गळून घेऊन झाले ना टमाटे, मग त्याच्यामध्ये नंतर आपण मसाले ॲड करायला स्टार्ट करायचे. मसाल्यामध्ये पहिल्यांदा मम्मीने काय केली, कांदा, खोबरं, अजून कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि त्याची पेस्ट केली आहे मम्मीने. आणि ते मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेतले त्याचं मिक्सर. आणि ते मिक्सर आहे ना त्या मसाल्यामध्ये आपण कांदा आणि टमाट्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचे. त्याला आहे ना चांगलं तिथं तेल आहे ना बाजूला सुटायला पाहिजे. ते चांगलं बघू शकतात तेल चांगलं सुटायला पाहिजे. मग त्याच्यात आम्ही कोथिंबीर ॲड केली आणि कोथिंबीर ॲड करून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये चांगली त्या कोथिंबीर सहित त्याला मिक्स करून घेतात आम्ही. त्याला चांगलं आता मिक्स करून त्याला चांगली त्याची तेल निघाले बाजूला ती बिर्याणीमध्ये. मग आता ह्याच्यानं आम्ही मसाले ॲड करायला घेतला. पहिल्यांदा त्याच्यामध्ये आम्ही हळद थोडी घेतली आहे. मग त्याच्यामध्ये घरकुल मसाला असतो ना, बेसिक घरकुल मसाला कुठेही तुम्हाला स्टोअरमध्ये दुकानामध्ये जाऊन भेटून जाईल घरकुल मसाला. मग त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला आम्ही ॲड केला. बेसिक मसाले जास्त ॲड केले आम्ही, जास्त त्याच्यामध्ये कोणकोणते मसाले जास्त टाकले नाही, कारण की आम्ही बिर्याणी ह्याच्यामध्ये जास्त मसाल्यामध्ये त्या मसाल्याचा सुद्धा लागते. मग आता ह्याच्यामध्ये चांगलं चिकन ॲड करूता. चिकन ॲड करून त्याच्यावर आपण कोथिंबीर ते पण टाकणार आम्ही. तर आता त्याची पहिलं लेअरची ती ग्रेव्ही असते ना, ती आम्ही पहिला ग्रेव्हीची बनवून घेतली आहे. तर आता चिकनला चांगलं मिक्स ते करून घेणार आहे. मिक्स ते करून त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली मम्मीने. आणि त्या ग्रेव्हीला आता आहे ना चांगली ठीक लेअरमध्ये चांगली त्याला उकळी आली. त्यातली अर्धी ग्रेव्ही आम्ही दुसऱ्या बघण्यात काढली. नंतर आता त्याची लेअर बाय लेअर आम्ही बनवतात. पहिल्यांदा चिकनची जी आम्ही ग्रेव्ही केली त्याच्या पहिले एक लेअर केली, त्याच्यावर मग तांदळाची दुसरी लेअर, तांदूळ त्याच्यावरून टाकले आम्ही. तांदूळ हे 80% शिजू द्यायचे, मग ते आम्ही टाकलेले आहेत. तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं नाही म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगते. 80% तांदूळ जे शिजून घेतलेले आहेत त्याची एक लेअर टाकलात. मग त्याच्यावरून आम्ही कोथिंबीर थोडी टाकलेली आहे. आणि मग दुसरी चांगले त्याला खिले तांदूळ आहेत बघा तुम्ही, 80% शिजलेले आहेत तांदूळ. आता त्याच्यामध्ये दुसरी लेअर आम्ही टाकालात ग्रेव्हीची, सेकंड लेअर टाकतात. तुम्ही बघू शकतात सेकंड लेअर टाकल्यावर मुंडा बघाल आम्ही त्याची लेअर बाय लेअर आम्ही त्याच्यात 2 लेअर्सच केलेले आहेत. जसं 1 किलो तांदूळ आणि 1 किलो चिकनची बिर्याणी आहे. तर इथं
दुसरी लेयर सुद्धा आम्ही टाकली, दुसरी परत सुद्धा तांदळाची बघू शकतात. तीन कलर टाकी नाही दिसत वेगळं. तीन कलर टाक, छान लागते त्याच्यामध्ये. ए तीन कलर टाकायचे ना ग. चिकन जी आपण ग्रेव्ही म्हणून ती टाकली या, फायनल लेवर केली या. टाकी तेवढी तुम्ही टाकू शकता. तर फ्राय ऑनियन्स म्हणजे तळायला कांदा असतं तेही टाकू शकतात. पुदिना ते तुमच्या बेसिकली ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला टाकलं टाकू शकता, नाही टाकलं तर चांगलंच आहे, टाकलं तरी चांगलंच आहे. तर आम्हाला पुदिना आम्ही थोडा टाकला, जास्त नाही टाकला पुदिना. मग आता आम्ही त्याच्यात जास्त तर कोथिंबीर आणि ते टाकलेलं आहे, पुदिना थोडाच टाकला आहे. शेवटची फायनल लेअर आम्ही केली. त्या लेअरला सुद्धा चांगलं साईडकडून करू घेतले. तुम्ही बघू शकतात पूर्ण लेअर ही झालेली दिसती फायनल. ही तिसरी लेअर, आम्ही 2 लेअर नाही, ही तिसरी फायनल लेअर केली. ते आता आम्ही कोथिंबीर ॲड केली आणि फायनली मग आम्ही ह्याच्यामध्ये कलर ॲड करणार आहेत. आम्ही एका साईडला कलर पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे. लाल कलर हे पाण्यामध्ये थोडा वेळ आम्ही भिजवलेला होता आणि ते झालं की मग ते टाकलं. मग दुसरे कलर पण टाकलात आम्ही आणि नंतर त्याच्यावर प्रेशर